नमस्कार मित्रांनो, वेलकम टू पंचम ट्युटोरियल्स। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिप्रोडक्शन प्रजनन हे कसं होतं, हे कोणकोणत्या स्टेप्समध्ये होतं, कोणकोणत्या फेजेसमध्ये जातं, ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत आपण या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीला रिप्रोडक्शन म्हणजे काय ते तर सर्वांनाच माहीत असेल, सिंपल आहे। 9वी 10वीपासून आपण शिकत आलो आहोत। वन लिव्हिंग बीइंग कॅन प्रोड्यूस अनदर लिव्हिंग बीइंग themselves known as the reproduction। एक सजीव प्राणी त्याच्यासारखा दुसरा सजीव प्राणी तयार करतो, याला आपण रिप्रोडक्शन असे म्हणतो। तर या कोणकोणत्या फेजेसमध्ये जातं, याची जी पहिली फेज आहे ती आहे गॅमेटोजेनेसिस। गॅमेटचं फॉर्मेशन होतं, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट। मेल गॅमेट इज अ स्पर्म अँड फिमेल गॅमेट इज अ ओवम किंवा एग। या गॅमेटोजेनेसिसमध्ये याचं फॉर्मेशन होतं गॅमेट्सचं। त्याच्यानंतर दुसरी जी प्रोसेस आहे ती आहे फर्टिलायझेशन। मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट एनक्लोज टुगेदर टू फॉर्म अ जायगोट। मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे एकत्र येतात आणि त्याच्यापासून जायगोटची निर्मिती होते। त्याच्यानंतर जी तिसरी प्रोसेस आहे ती आहे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट। जे काही रिप्रोडक्शन असतं त्याच्यामध्ये एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होतं, त्याच्यामध्ये मोरोला, गॅस्ट्रोला, ब्लास्टोला यांचं क्लिवेज डिव्हिजन होतं। त्याच्यानंतरची जी चौथी प्रोसेस आहे इम्प्लांटेशन। तर या प्रोसेसमध्ये जे काही ब्लास्टोसिल असतं ते युटेरसला अटॅच केलं जातं। जे काही फिमेलमध्ये स्त्रीमध्ये जे युटेरस असतं त्याच्यामध्ये ते अटॅच केलं जातं ब्लास्टोसिल। फर्दर प्रोसेससाठी, पुढच्या प्रोसेससाठी ते अटॅच केलं जातं। त्याच्यानंतर जी नेक्स्ट जी प्रोसेस आहे ती आहे प्लॅसेंटा डेव्हलपमेंट। जे की प्लॅसेंटा असते बाळाच्या बेंबीला अटॅच असते ती, त्याच्याद्वारे त्या बाळाला नरिशमेंट दिलं जातं, त्याला ऑक्सिजन दिलं जातं। त्याचे जे वेस्ट मटेरियल असतं तेही त्या प्लॅसेंटाद्वारे बाहेर निघत असतं। प्लॅसेंटा ही खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे या रिप्रोडक्शनमध्ये। जे काही अन्न असतं ते प्लॅसेंटाद्वारे त्याच्या शरीरामध्ये येत असतं बाळाच्या। नेक्स्ट जी प्रोसेस आहे ती आहे गॅस्टेशन पिरियड। हा जो गॅस्टेशन पिरियड असतो याच्यामध्ये 9 महिने अंदाजे किंवा 40 वीक्समध्ये ते जे काही चाइल्ड असतं ते पूर्णपणे डेव्हलप झालेलं असतं। हे असतं गॅस्टेशन पिरियड। आणि त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती आहे पर्च्युरेशन। त्या बाळाला बर्थ दिलं जातं, त्याला त्याची डिलिव्हरी केली जाते। त्याच्यानंतर ते बाळ जे असतं ते बाहेर येतं। ते बाळाचा जन्म झाल्यानंतर मग ते असतं, त्याच्यानंतर जी प्रोसेस असते ती असते लॅक्टेशन प्रोसेस। स्त्रियांमध्ये काही मॅमरी ग्लँड्स असतात, मॅमरी ग्लँड्स ते मिल्कचं प्रोडक्शन करतात। कशाचं? मिल्कचं प्रोडक्शन करतात या मॅमरी ग्लँड्स। आणि या मिल्कमुळे जो काही बाळ असतो त्याचं नरिशमेंट होत असतं, हे दूध तो पित असतो। अशा प्रकारे हे जे रिप्रोडक्शन आहे ते आहे। याला आपण सोप्या पद्धतीमध्येही सांगू शकतो की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात, त्याच्यानंतर त्यांचं फर्टिलायझेशन होतं। मग त्या फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याचा एक जायगोट बनतो। मग त्याच्यामध्ये क्लिवेज डिव्हिजन्स होतात, मोरोला, ग्लॅस्टोला, ब्लास्टोला। त्याच्यानंतर एक सिंगल सेल तयार होते। मग ती सिंगल सेलच्या मायटोसिस प्रोसेसने ती सेल ही डिवाईड होते। डिवाईड झाल्यानंतर त्याचे टिश्यू बनतात। टिश्यू बनल्यानंतर त्याचे एम्ब्रिओ बनतो। मग तो एम्ब्रिओ वाढत जातो। मग त्याच्यानंतर त्या एम्ब्रिओमध्ये अवयव तयार व्हायला लागतात। मग त्याच्यामध्ये अवयव तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे सिस्टीम तयार व्हायला लागतात। रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, डायजेशन सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सिटरी सिस्टीम, एंडोक्राईन सिस्टीम, एक्झोक्राईन सिस्टीम, या सिस्टीम तयार होतात। मग या सिस्टीम तयार झाल्यानंतर एक पूर्ण असा ऑर्गॅनिझम तयार होतो। आणि मग तो 256 दिवसामध्ये म्हणजे 40 वीक किंवा 9 मंथमध्ये त्याचा जन्म होतो। मग त्याच्यानंतर त्याचं पोषण केलं जातं या बाळाचं। तर मित्रांनो, असं हे रिप्रोडक्शन होतं। आपल्या पंचम ट्युटोरियलला सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर, लाईक करा जर आवडलं असेल तर, शेअर करा जर तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्यांनाही उपयोगी पडेल। थँक्यू सो मच।